नमस्कार, मी मयूर शिगवण. आपलं पोलीस भरतीसाठी महत्वाचा असलेला 25 मार्चचा असा गणित हा विषय चालू आहे. त्याच्यापैकी संख्या हा पहिला चॅप्टर जो आपल्याला आहे तो पूर्ण झालेला आहे. आपल्या चॅनलवरती जा आणि तिथून तुम्हाला त्या टॉपिक संख्या हा टॉपिक तुम्हाला तिथे अभ्यासाला मिळणार आहे. आता आपण बघणार आहोत आज लसावी मसावी. हा सुद्धा प्रत्येक पोलीस भरतीच्या पेपरमध्ये लसावी आणि मसावीवरती 100% प्रश्न असतो. कोणताही प्रश्नपत्रिका पेपर काढा, त्याच्यामध्ये लसावी मसावीचं तुम्हाला 1 ते 2 गणित तुम्हाला ते यामध्ये पाहायला मिळतीलच. ठीक आहे. आणि आता लसावी मसावी हा टॉपिक शिकवून झाल्याच्या नंतर जर तुमचा प्रश्नपत्रिकेमधील पोलीस भरतीच्या प्रश्नपत्रिकेमधील एक जरी प्रश्न जर चुकत असेल तर तुम्ही फक्त मला कमेंट बॉक्समध्ये मला सांगा. असं 95% तरी सांगतो की असं होणार नाही. आपण त्याप्रमाणे शिकवणार आहोत. बघूयात लगेचच आपण लसावी आणि मसावीला सुरुवात करूयात. नक्की लसावी आणि मसावी म्हणजे नक्की काय आहे विषय मला सांगा जरा. वाचलं असेल तुम्ही, काहींनी वाचलं असेल, काही नवीन असतील अजून पण. त्यामुळे नवीन जे जॉईन आता पोलीस भरतीला सुरुवात केली असतील तर त्यांना थोडा कठीण जाईल, पण आपण अभ्यास केलेला आहे आधी पण. जर आपण 12वीचे आपण पोलीस भरतीचे काय आहे क्वालिफिकेशन 12वी पर्यंत जर आपण आलोय तर आपण नक्कीच पोलीस आपण काय म्हणतात ते लसावी मसावी हा वाचलेला असणार आहे. लसावी म्हणजे काय मराठीत त्याचा फुल फॉर्म जर बघितला तर लघुत्तम सामायिक विभाजक, सामायिक विभाज्य, सामायिक विभाज्य, विभाज्य. ओके, म्हणजेच काय लसावी, लिस्ट कॉमन मल्टिपल, ह्याला इंग्लिशमध्ये म्हणतात लसावीला. त्यालाच आपण LCM शॉर्ट फॉर्म मध्ये असं म्हणतो. ओके. आणि मसावी म्हणजेच काय तर ग्रीन कलरचा घेतो. मसावी म्हणजेच काय तर महत्तम सामायिक विभाजक, ठीक आहे. त्यालाच काय म्हणतात इंग्लिशमध्ये हायेस्ट कॉमन फॅक्टर म्हणजेच HCF. लक्षात ठेवायचंय. ठीक आहे. लघुत्तम सामायिक विभाज्य आणि महत्तम सामायिक विभाजक. पुढे जाण्याच्या आधी हे काय नक्की समजून घेण्याच्या आधीच सांगतो मी, जे कोणती एक शॉर्ट फॉर्म म्हणून तुम्हाला एक आधीच एक माहिती असावी म्हणून तुम्हाला सांगतो. नंतर तुम्ही ते क्रॉस म्हणजे हे काय ऍक्च्युअल मध्ये त्याचं रिअल मध्ये असं त्याचा काय अर्थ नाहीये, पण तुम्हाला लक्षात राहण्यासाठी, कारण कन्फ्युजन होतं लघुत्तम सामायिक विभाज्य काय, महत्तम सामायिक विभाज्य काय, हे काय म्हणजे आता तुम्ही वाचल्यावरती लगेच लक्षात राहील, पण थोड्या वेळाने जर तुम्ही जर 2-4 म्हणजे 4-5 दिवसांनी जर बघायला गेलात ना तर पुन्हा कन्फ्युजन व्हायला लागतं नक्की काय काय शिकवले ते लघुत्तम कुठचं आणि महत्तम कुठचं. ठीक आहे. तर त्यासाठी मी तुम्हाला सांगतो. नावातच बघा ल म्हणजे काय लहान, लहान, लहान. हा. आणि म म्हणजे काय मोठा. हे जरी असं जरी असले ना लहान आणि हे मोठा, तरी हा लहान जो आहे ना ते दोन संख्या ज्या दोन संख्यांचा आपल्याला लसावी सांगितलेला असेल, समजा आता 12 आणि 14 या दोन संख्यांचा आपल्याला सांगितलंय लसावी, तर जो लसावी म्हटले ना, लसावी म्हणजेच लहान जरी म्हटलं असेल ना तरी हा लहान ऍक्च्युअल मध्ये असेल का नाही, या दोन संख्यांपेक्षा तो मोठाच असणार आहे. म्हणजे जरी लहान जरी लिहिलेलं असेल नाही ते शब्दशः आपल्याला तिथे लहान दिसत जरी असला ना तरी तो या दोन संख्यांपेक्षा ही संख्या जी असणार आहे ना लसावीची संख्या जी असणार आहे ना ती या दोन संख्यांपेक्षा 100% नेहमी मोठीच असणार आहे. लक्षात राहिलं. म्हणजे नावात लहान पण ऍक्च्युअल मध्ये मोठी. ठीक आहे. तसं ही काय म्हणजे मसावी म्हणजे मोठा जरी नावात जरी असला ना तरी ती संख्या जी आहे ना ह्या दोन संख्यांपेक्षा ही नेहमी लहानच असणार आहे. ओके, लक्षात राहील.
मोठा जरी नावात असला तरी ही संख्या जी असणार आहे, मसावीची जी संख्या असणार आहे ती नेहमी या दोन संख्यांपेक्षा लहान असणार आहे. दोन संख्या म्हणजे इथे कोणत्याही संख्या असतील, कोणत्याही ज्या संख्यांचा आपल्याला लसावी किंवा मसावी विचारलेला आहे त्या संख्या, या दोन संख्या इथे 12 आणि 14 तुम्ही विचार कराल, नाही 12 आणि 14 नाही, तर इथे ज्या कोणत्या संख्या विचारल्या असतील, 2 दिले असतील, 3 दिले असतील, त्यांचं लसावी काढायचं असेल, मसावी काढायचं असेल, तर त्या ज्या संख्या असतील ना त्या संख्यांपेक्षा लसावी हा नेहमी मोठा असणार आहे. लहान जरी असले शब्दातून तरी तो मोठा असणार आहे त्या 3 संख्यांपेक्षा किंवा 2 संख्यांपेक्षा. आणि हा जो मोठा मसावी जो असेल ना, तो मोठा जरी असला ना शब्दशः, तरी तो त्या 2 संख्यांपेक्षा नेहमी लहान असणार आहे. ओके, लक्षात ठेवा. आता पुढे बघूयात. आता हे लक्षात ठेवण्यासाठी सांगितले तुम्हाला मी, हे ऍक्च्युअली मध्ये असं काही नाही, मी तुम्हाला सांगतो, पुढे सांगतो कसं काय ते. ठीक आहे. ठीक आहे. ओके, तर आता आपण दोन संख्या आता आपल्याला समजण्यासाठी थोडक्यात आपण घेऊयात ब्लॅक कलरचा किंवा मार्कर. 1 मिनिट. 12 आणि 16 या आपण दोन संख्या घेतल्या. ओके, ह्या दोन संख्यांचा जर आपण लसावी काढायचं म्हटलं, आधी कसं काढतात लसावी मसावी ते आपण बघूया. एक उभी लाईन द्यायची, 12 आणि 16चा आपल्याला लसावी काढायचं आहे. ओके, आपण काय बघितलं, लसावी म्हणजे काय असं असणार आहे, जरी लहान असेल शब्दशः, तो लहान जरी असेल, ल म्हणजे लहान असा म्हणजे आपल्याला त्यावरून दिसत असेल, तरी तो लहान असणार आहे का, तो यांच्यापेक्षा दोघांपेक्षा मोठा असणार आहे. ओके, काढूया आपण आता. तो कसा काढतात या दोघांचा लसावी वगैरे किंवा मसावी, आपण कोणाला माहिती आहे 12 आणि 16चा लसावी कसा काढतात, तर आपल्याला त्यांचे फॅक्टर काढायचे आहेत. समजलं. 12 आणि 16 कोणत्या पाड्यामध्ये किंवा कोणत्या अंकाच्या याच्यामध्ये ह्या दोघांनाही एकाच वेळेला भाग जाईल, कोणत्या अंकांमध्ये असं आहे, 2 ने जाईल, 4 ने जाईल. ओके, आपण समजण्यासाठी आपण 2 पासून सुरुवात करूया. 2 ने भाग देतोय कारण दोन्ही सम आहेत. ठीक आहे, 2 लिहिले इथे, 2 ने याला भाग देऊया, किती झालं, बे संग 12. ठीक आहे, आणि इकडे काय होतोय, 2 ने 16ला भाग दिल्यावर बे 8 16 झालं. आता हे वरचे विसरून जा. आता 6 आणि 8 आहेत आपल्याकडे. ठीक आहे, 6 आणि 8 कोणाच्या पाड्यात पुन्हा 6 आणि 8 येतात, परत 2चा भाग जाईल याला, परत 2चा भाग जातोय. 2च्या वाड्यामध्ये 6 पण आहेत 8 पण आहेत. परत 2 ने 6ला भाग द्यायचा, बे त्रिक 6, बे चोक 8 झालं. आता कोणाचं कॉमन आहे का दोघांमध्ये, की या दोघांनाही एकाच कुठच्या तरी अंकाने भाग देईल, नाही. मग काय करायचं, डायरेक्ट आता इथे एका ह्या 3ला भाग द्यायचा, भाग देण्यासाठी 3 घेतलं डायरेक्ट, किती झालं मग खालती 3 ने याला भाग दिला, 1 उरला. इथे सुद्धा हे 4चे 4 तसे झाले खालती, पण आपल्याला ह्या 4च्या ठिकाणी पण एकच आणायचं आहे, म्हणून साठी या 4ला सुद्धा भाग दिला 4 ने, हे 1चे 1 तसे आले, या 4चे इथे 1 आले. ओके, झालं. आपल्याला शेवटी 1 1 खालती आले पाहिजेत, हे लक्षात ठेवायचं आहे. त्यावेळेला पूर्ण भाग गेला असं आपण गृहीत धरूया. ठीक आहे, आता या ज्या इकडे अंक आलेत या अंकांचा गुणाकार करायचा आहे. बे दुने 4, 4 त्रिक 12, 12 चोक 48, 48 हा आला आपला. काय असणार आहे, 12 आणि 16 पेक्षा मोठा आहे म्हणजे काय असणार आहे, आत्ताच सांगितलं, जो नावामध्ये आहे लसावी, ल म्हणजे लहान, तो ऍक्च्युअल मध्ये लहान असणार आहे का, तो या दोन संख्यांपेक्षा मोठा असणार आहे. मग आपलं काय आलंय 48, हा काय आहे, मोठा आहे. तो म्हणजेच काय, हा लसावी आहे. या दोन संख्यांचा हा लसावी आहे.
लसावी काय असतो हे सांगतो तुम्हाला जरा. आधी फक्त तुम्हाला कसा काढतात ते दाखवतोय. हा लसावी आला 48. ठीक आहे. मग मसावी म्हणजे याच्यातलं आता ह्याच्यामध्ये मसावी पण आहे. मसावी कसा काढतात माहितीये का? या संख्या ज्या आहेत ना 12, 16 त्याला 2 ने भाग दिला. बेसंग 12 बेआटी 16. ठीक आहे. 6 आणि 8 आले. परत 2 ने भाग गेला. 2 ने 3 बेत्रिक 6 आणि 8 ला 2 ने भागल्यावर बेचोक 8. इथपर्यंत जेव्हा येतो ना आपला हा हे आपले उत्तर आले ना इथपर्यंत. आता 2 ने 3 ला भाग जाणार आहे का किंवा आणखी कोणत्या अंकाला भाग जाणार आहे का? सॉरी 2 ने किंवा आणखी कोणत्या संख्येने 3 आणि 4 ला एकत्रितरित्या भाग जाणार आहे का? असं कोणतीच नाही, कारण हे दोन्ही पण आता क्रमागत आहेत आणि विषम आणि सम अशा संख्या आहेत. त्यामुळे या दोघांमध्ये पण आता कॉमन फॅक्टर कोणताच राहिलेला नाही. कॉमन संख्या कोणतीच राहिलेली नाही, म्हणजे ज्याने ज्या संख्येने या दोघांनाही भाग जाईल. इथे बघा 2 ने 12 पण भाग जातो, 16 पण भाग जातो, 2 ने 6 पण भाग जातो, 8 पण भाग जातोय. पण इथे आता असा कोणती संख्या आहे का की 3 ने 3 पण भाग जाईल आणि 4 पण भाग जाईल? एक सोडून इतर कोणती संख्या आहे का? 2 ने जाईल का 3 ला आणि 4 ला? एकच दोघांनाही नाही जाणार. 2 ने फक्त 4 ला जाईल, पण 3 ला जाईल का? नाही जाणार. म्हणजेच काय तर हे जे 2 आलेत ना बे दुने 4 इथपर्यंत हा झाला आपला काय मसावी. किती आला तो मसावी? 4. हा किती आहे? 12 आणि 16 पेक्षा लहान आहे. आहे लहान? 12 आणि 16 पेक्षा लहान आहे. काय म्हटलंय आपण? मसावी. म म्हणजे मोठा. सर्वात म म्हणजे काय लिहिलंय? म म्हणजे मोठा आपण लक्षात घेतो. म मोठा आहे, पण तो ऍक्च्युअल मध्ये ह्या 2 संख्यांपेक्षा किती आहे? लहान आहे. नावासाठी फक्त मोठा, पण तो ऍक्च्युअल मध्ये कसा आहे? लहान आहे. या 2 संख्यांपेक्षा लहान आहे. ओके. आता आपण बघूयात मसावी आणि लसावी म्हणजे नेमकं काय असतं ते. डेफिनेशनची काय एवढी गरज वाटत नाहीये. आपण मसावी आणि लसावी हे कसे काढतात तेच बघूयात आपण. कसे काढतात आणि त्याच्यावरती प्रश्न कसे विचारतात ते बघूयात. कारण आता डेफिनेशन जर तुम्हाला सांगितले, व्याख्या जर त्या मसावी लसावीची सांगितले तर पुन्हा त्यामध्ये तुम्ही कन्फ्यूज व्हाल. तरी पण बघा, ऐका. 12 व 16 ला 4 या मोठ्यात मोठ्या जर संख्येने पूर्ण भाग जातो तर 4 ही संख्या 12 व 16 ची मसावी आहे. काय समजेल? 12 आणि 16 या संख्येला फक्त कन्फ्युज आहे ते. नॉर्मली फक्त लक्ष द्या. एवढं हे काय मनावर एवढं काही घेऊ नका, मी सांगतो ते फक्त एक ऐका डेफिनेशन काय आहे ते. ठीक आहे. ओके. हा तर हे राहिलं. 12 आणि 16 या संख्या घेतल्या, ह्या संख्या का 12 आणि 16 ह्या संख्या घेतल्या तर 12 आणि 16 हे जे आहेत ना 2च्या पाड्यात येतात. बेसंग 12 बेआटी 16. 3च्या पाड्यात येतात का? 3 चौक 12 3 पाचे 15 3 सक 18. 3च्या पाड्यात येत नाहीत. 2च्या पाड्यात मात्र येतात. 4च्या पाड्यात येतात का? 4 त्रिक 12 4 चौक 16 येतात. 5च्या पाड्यात येतात का? 5 एके 5 5 2 10 5 त्रिक 15 5च्या पाड्यात येत नाहीत. 16 पण येत नाहीत. ठीक आहे. 6च्या पाड्यात येतात का? 6 2 12 12 येतात. 16 येतात का 6च्या पाड्यामध्ये? 6 2 12 6 त्रिक 18 16 येत नाहीत, म्हणजे ही पण नाही, 6 पण नाही. 7 येतात का? 7 2 14 7 त्रिक 21 7 2 14 नाही येत. 8 येतात का बघा? 8च्या पाड्यामध्ये 12 येतात का बघा? 8 2 16 8 2 16 16 येतात, पण 12 येत नाहीत, म्हणजे ही पण नाही. 6च्या पाड्यात पण येत नाही, 7च्या पाड्यात पण येत नाहीत. 12 आणि 16 दोन्ही पण एकत्र यायला पाहिजे. फक्त आपल्याकडे आता कुठपर्यंत भेटले? 4 पर्यंत भेटले. 4च्या पाड्यात 12 पण येतात, 16 पण येतात. ठीक आहे. 9च्या पाड्यात बघूयात. 9च्या पाड्यामध्ये 12 येतात का? नाही येत. 16 येतात का? 9 2 18 नाही येत. 10च्या पाड्यात बघा. 10च्या पाड्यामध्ये 12 येतात का? नाही येत. 16 येतात? नाही येत. 10 पण नाही. 11च्या पाड्यात येतात का बघा? 11च्या पाड्यात 12 येत नाहीत. 11च्या पाड्यात 16 येत नाहीत. झालं. फक्त आपल्याला 4 ही मोठ्यात मोठी संख्या भेटली की
जिच्या पाड्यामध्ये 12 आणि 16 येतात. हेच आपण इथे काढलं. मसावी, महत्तम सामायिक काय विभाजक. 2 आणि 4, आता हे 4 ही मोठ्यात मोठी संख्या विभाजक भेटल्या 12 आणि 16चा. 4 हा मोठ्यात मोठा काय भेटला, विभाजक भेटला, म्हणजेच मसावी भेटला आपल्याला. किती? 4. तर तेच आपण आता लसावी जर म्हटलं तर लसावी जर काढताना आता 4च्या पाड्यात आपण 12 आणि 16 बघितले. आता 12 आणि 16च्या पाड्यामध्ये अशी कोणती संख्या येते पुढे की त्या दोघांच्याही पाड्यात एकत्रित म्हणजे आपल्याला तरी मिळते. आता इथपर्यंत काय बघितलं, 2च्या पाड्यात बघितलं, 2च्या पाड्यात आणि 4च्या पाड्यात 12 आणि 16 एकत्रित येत होते. पण आणि त्यामुळे आपण मसावी काढला. 4 हा मोठ्यात मोठा आपल्याला सामायिक विभाजक मिळाला. पण आता 12 आणि 16, आता या 12 आणि 16च्या पाड्यामध्ये अशी कोणती संख्या आहे मिळते, लहानात लहान संख्या कोणती मिळते? मोठ्यात मोठ्या अनेक मिळतील, पण लहानात लहान कोणती संख्या मिळते की त्या 12 आणि 16 या दोघांच्याही पाड्यामध्ये येतील? अशी कोणती संख्या आहे? 12 1 12 12 2 24 12 3 36 12 चौक 48 आणि 16 1 16 16 32 16 त्रिक 48. 16च्या पाड्यामध्ये आणि 12च्या पाड्यामध्ये 48 ही कॉमन संख्या लहानात लहान मिळाली. याच्यापेक्षा लहान आहे की कोणती पाड्यात येते का? 12 1 12 12 2 24 24 16च्या पाड्यात येतात? नाही येत. 12 2 24 12 3 36 36 16च्या पाड्यामध्ये येतात का? 16 2 32 36 पण येत नाहीत. ठीक आहे. त्यानंतर आणखी कोणती? 16 2 32 32 12च्या पाड्यात येतात का? 12 2 24 12 3 36 येत नाहीत. डायरेक्ट कुठचे? 48. 12 1 12 12 2 24 12 3 36 12 चौक 48 आणि 16 त्रिक 48 ही लहानात लहान संख्या मिळाली आपल्याला, जी या 12 आणि 16च्या पाड्यामध्ये येते. म्हणजेच काय तर लघुत्तम सामायिक विभाज्य या दोन संख्यांचा 48 हा लघुत्तम सामायिक विभाज्य मिळाला. समजलं? आता 48च्या पुढे आणखी दुप्पट केले. 48 दुने किती होतात? 40 40 80 8 16 96 ना, बरोबर आहे? 96. 12 आणि 16 यांना 96 ने भाग देईल. बघा आता 12 आणि 96 ला भाग देतोय का? 12 12 16 12 12 12 25 12 36 12 44 12 25 60 12 72 12 37 84 12 8 96. ठीक आहे. 12 8 96. 12 ने भाग जातोय. 16 ने भाग जातोय का बघा? 12 ने भाग गेला. हा ठीक आहे. काय पाहिलं आपण? 12 आणि 16 48च्या पटीमध्ये कितीही पुढे वाढत गेलो आपण तर 12 आणि 16 या दोन्ही संख्यांनी भाग जाणार आहे. तसंच 4चा आपण बघितलं मसावी. 4च्या आधी 2 ने पण भाग जाणार होता 12 आणि 16ला आणि 4 ने पण भाग जाणार होता. त्याच्यावरती कुठचा आहे का की त्या दोन्ही संख्यां दोन्ही या 12 आणि 16 या दोन्ही संख्येच्या त्या संख्येच्या पाड्यामध्ये येणार आहेत असं कोणत्या आहे का संख्या? नाही. तर 4 ही मोठ्यात मोठी संख्या आहे म्हणजे मसावी आला. आणि इथे 12 आणि 16 या दोन्ही संख्यांच्या पाड्यामध्ये 48 ही लहानात लहान संख्या अशी आहे जी संख्या या दोन्ही संख्यांच्या पाड्यामध्ये येणार आहे. त्याच्या पटीमध्ये 48च्या पटीमध्ये आणखी संख्या बऱ्याच येऊ शकतील. ठीक आहे. हा झाला लसावी. तर आता हे मसावी आणि लसावी आपण जे हे बघितले तर हे काढायचे कसे त्यासाठी आपल्याला हे पूर्ण प्रोसेस आता बघायचे. ओके. एकदा आपण आता मगाशी बघितली 12 आणि 16ची कशी काढली ते, पण तरी सुद्धा आता परत एकदा आपण नीट समजून घेऊया कसं काय काढतात ते आणि
पुढची जी मसावी लसावीची जी गणित आहे त्याच्यावरती पोलीस भरतीला कशा प्रकारे विचारले जातात ती आणि कशी सोडवायची एकदम शॉर्ट मध्ये पटकन ते आपण आपल्याला आता या बघूयात पुढे इथून. ठीक आहे. 12 आणि 16 आता हे दोन संख्या दिल्यात आपल्याला. ठीक आहे. या दोघांमध्ये कॉमन आताच बघितलं आपण 2 ने भाग दिला आपण. छोट्या छोट्या संख्येने सुरुवात करायची. ज्या आपल्याला डायरेक्ट मोठे मोठे बघायचे नाही आधी सुरुवात. प्रॅक्टिस करतोय आपण तर छोट्या छोट्या संख्येने प्रॅक्टिस करायची त्याच्याने आपण परफेक्ट होणार. ठीक आहे. 2 ने भाग दिला बेसंग 12. 16 2 ने 16ला भाग दिला बे आठी 16. 6 आणि 8. आता यांच्यामध्ये कॉमन आहे समसंख्या आहेत म्हणजे 2 ने नक्कीच परत भाग जाणार आहे. ठीक आहे. बे त्रिक 6 बे चोक 8. आता मला सांगा डायरेक्ट लाईन द्यायची. का लाईन द्यायची? 3 आणि 4 या दोघांमध्ये काही कॉमन आहे का? एक सोडून 3 आणि 4 मध्ये काही कॉमन आहे का? आहे काही कॉमन? नाहीये. 3 आणि 4 मध्ये दुसरा कुठचाच कॉमन एक कॉमन म्हणजे काय तर त्या संख्येने त्या दोघांनाही भाग जाईल असा. जसं यांना भाग जातोय असा 12 आणि 16ला 2 ने भाग जातोय. 6 आणि 8ला 2 ने भाग जातोय. असं कोणतं कॉमन आहे का? नाहीये. झालं. इथेच लाईन मारून टाकायची डायरेक्ट मध्ये. आला आपला हा आला मसावी हा आला मसावी आणि या दोघांना पण त्यामध्ये ऍड केला या मसावीमध्ये. या मसावी आला 2 दुणे 4 काय आला मसावी मसावी. ठीक आहे. या दोघांचा गुणाकार केला की मसावी आला आणि या गुणाकार मध्ये आता या दोघांचं यांना दोघांना पण ऍड केली. 4 त्रिक 12. हा हे 12 आणि हे 4 हे 12 किती होतात? 12 चोक 48. हा काय आला? लसावी आला आपला लसावी. एकदम सोपं आहे. काहीच नाही त्यामध्ये. काय हे केलं 2 ने आपलं जे कॉमन काढला एक मध्ये लाईन दिली उरलेल्या यांच्यामध्ये झालं. हा यांचा गुणाकार केला मसावी आला हा मसावी आला आणि हा आहे लसावी. समजलं. आता याच्यावरची गणित बघूया. ही सोपी सोपी गणित आहेत हे आणि याच्यावरती मार्क गेला नाही पाहिजे आपला आणि याच्यावरती प्रश्न विचारतात पोलीस भरतीला. ठीक आहे. याच्यावरती एकही मार्क्स आपला गेला नाही पाहिजे. गणित लगेच बघूयात आपण. आता हे 2 प्रश्न बघा. 12 व 14 चा लसावी काढा. ठीक आहे. आणि 6, 9, 12 या संख्यांनी कोणत्या लहानात लहान संख्येस भागल्यास बाकी 1 उरते. ठीक आहे. हे 2 प्रश्न आहेत. ज्यांना येतात त्यांनी सोडवायला घ्या आणि माझ्या आधी मी काढून दाखवण्याच्या आधी तुम्ही सोडवा आणि त्याची कमेंट मध्ये मला उत्तरं पाठवा. ठीक आहे. 12 आणि 14चा लसावी आपल्याला आता काढायचंय. पहिला प्रश्न बघूयात. 12 आणि 14 जसे सांगितले तसं सोडवायचंय. काय करायचं? 12 14 लिहून घेतले एक लाईन मारली झालं. आता 12 आणि 14 आधी मग बघा लसावी सांगितलंय की मसावी सांगितलंय हे नीट बघा. आधी डायरेक्ट अंडरलाईन करायचं त्याला. काय? लसावी. लसावी ल म्हणजे काय? लहानात लहान ना. लहानात लहान पण ती ऍक्च्युअली मध्ये कशी असणार आहे संख्या? ह्या दोघांपेक्षा मोठी असणार आहे. मोठी असणार आहे म्हणजे इथून घ्यायचं हे सर्व घेऊन टाकायचं. इथले पण हे पण घ्यायचे हे पण घ्यायचे. कळलं? मगाशी दाखवले त्यामधले. 12 आणि 14 2 ने भाग जाईल. नेहमीची पद्धत आपली 2 ने भाग जातोय बेसंग 12. 14ला भाग कितीने जातोय? 7 ने जातोय. बे साती 14 गेला. आता 6 आणि 7 मध्ये काही कॉमन आहे का? आहे का काही कॉमन? 6 आणि 7 मध्ये नाही. काय करायचं? इथेच डायरेक्ट लाईन मारून टाकायची. मारलीत. हा काय आला आपला मसावी. मसावी म्हणजे काय? म्हणजे काय? मोठा. मोठा पण ऍक्च्युअली मध्ये कसं असणार आहे? 12 आणि 14 पेक्षा लहान असणार आहे. तो आला आपला हा 2. काय? हा मसावी. पण आपल्याला काय विचारलंय? लसावी. लसावी ल म्हणजे लहान पण हाय कसा 12 आणि 14 पेक्षा मोठा असणार आहे. मग असे सांगितल्याप्रमाणे ट्रिक आठवा लक्षात घेण्यासाठी. नाही तर कन्फ्युजन परीक्षेमध्ये मोठा काढायचा की लसावीकडे लहान काढायचं आहे ह्याच्यामध्ये यासाठी सांगितले. आता ल म्हणजे लहान पण ऍक्च्युअल मध्ये ल म्हणजे लहान नाही तर तो मोठा असणार आहे 12 आणि 14 पेक्षा. म्हणजेच काय तर याचा आणि याचा गुणाकार करायचा. 2
गुणिले 6 गुणिले 7, 7 संग 42, 42 दुणे किती होतात? 84. तर 84 हा आपला आला काय? लसावी. ठीक आहे, पुढे सोडवायची गरज नाही. 6 आणि 7 हे दोघांमध्ये पण कॉमन बघायचं आधी. एक शिवाय इतर कोणती संख्या कॉमन येत असेल तर ती पुढे सोडवायची, नसेल येत तर तसेच ठेवायचे. 6 आणि 7 तसेच ठेवायचे. समजलं? त्यांचा गुणाकार करायचा, 6 गुणिले 7 करायचं आणि गुणिले 2 आणि किती येते ते बघायचं. 84 आला. चला, लसावी किती आला याचा एकचा प्रश्नाचं उत्तर काय आलं आपला? 84 लसावी आला. समजलं? किती सोपं आहे. पुढचं घ्या गणित. पुढचं गणित काय? दुसरं. 6, 9, 12 या संख्यांनी कोणत्या लहानात लहान संख्येस भागल्यास बाकी एक उरते? प्रश्न नीट वाचायचा. काय विचारलंय? कोणत्या लहानात लहान, लहानात लहान म्हणजे काय? ल ल ल म्हणजे काय? लसावी. लसावी, लहानात लहान. ल म्हणजे काय? लसावी. लसावी, लसावी काढायचं आपल्याला. समजलं? काही वेळेला काय असतो? मोठ्यात मोठा. मोठ्यात मोठा काय म्हणलं? म म्हणजे काय? मसावी. मोठ्यात मोठा. जास्तीत जास्त म्हणजे काय? जास्त आणि मोठा सेम जवळपास समान झाले ना ते. म्हणजे काय? मसावी काढायचा. कमीत कमी लहानात लहान किंवा कमीत कमी लसावी काढायचा. शब्द लक्षात ठेवा, हे कमीत कमी, लहानात लहान कशासाठी वापरले जातात? लसावीसाठी. मोठ्यात मोठा, जास्तीत जास्त हे कशासाठी वापरले जातात? मसावीसाठी. ठीक आहे. मग आता काय इथे म्हटलंय? लहानात लहान म्हणजे काय आपल्याला काढायचं? या संख्यांचा लसावी काढायचा आहे. आणि काय उरतोय? संख्येस भागल्यास बाकी किती उरतोय? एक उरतोय. ठीक आहे, काढा लसावी. 6, 9, 12 लिहून टाकले. लसावी, ल म्हणजे लसावी म्हणजे लहान. लहान आहे तर कशी असणार आहे संख्या? या तिघांपेक्षा पण कशी असणार आहे? मोठी असणार आहे. चला, म्हणजे 12 पेक्षा तर मोठीच असणार. बघूया किती येते संख्या येते. कितीने भाग जातोय कॉमन तिघांमध्ये? तिघांना बघा जरा, कोणाचा येतोय का? 2 ने जातोय तिघांना? नाही, 9 आहे तिथे. 3 ने जाईल. 3 दुणे 6, 3 त्रिक 9, 3 चोक 12, 3 चोक 12. ठीक आहे. आता बघा कॉमन जातोय कारण की कुठे? 2, 3, 4 जातोय का कॉमन? आहे का? इथे 3 ऑड झाला. 2 ने 2 ला जाईल पण 3 ला जाणार नाही. 4 ला 2 ने भाग जाईल पण 3 आपला 3 ला नाही जात आहे, म्हणजे 2चा पण उपयोग नाही. दुसरा कोणता आहे का संख्या? नाहीच आहे. सर्वात लहानच आपली 2 आहेत, म्हणजे 2 नेच भागत नाही तर जाऊ दे. चला, लाईन मारा इथे. मारली जाईल. आता 3 राहिले. अंक सर्व लिहून टाका. आपल्याला काय करायचंय? लसावी. लसावी म्हणजे काय? या तिघांपेक्षा मोठा असणार आहे. हा 3 घेऊन चालेल का? मग नाही चालणार. याच्यापेक्षा मोठा पाहिजे आपल्याला, कारण तो ल आहे, लसावी आहे म्हणजे लहानात लहान जर म्हटले तर तो किती असणार आहे? या तिघांपेक्षा मोठा असणार आहे. ठीक आहे, जाऊ दे. किती वेळा उगीच टाइमपास करायचा. या 2, 3, 4 करा गुणाकार. किती झाला बघा? 3 दुणे 6, सायत्रिक 18, 18 चोक 18 1 18 2 36, 18 3 54, 18 चोक 72 आला. 72 हा आपला लसावी आला या 3 संख्यांचा. आता काय म्हटले त्यांनी? काय म्हटलंय? बाकी संख्येस भागल्यास बाकी एक उरतोय. ठीक आहे, बाकी एक उरते म्हणजे काय करायला लागेल? काय नक्की केलं आपण ते? नाही नाही नाही, इथे एक मिनिट. इथे 2 ला दोघांना जातो ना भाग एकत्र.
लक्षातच नाही घेतलं आपण. दोघांना इथे कॉमन जातोय ना, 2ला आणि 4ला जातोय की. 3ला नसेल जात तरी पण काय, मग काय आलं, 2ला आणि 4ला तर जातोय. हा 3 जाऊ दे, 2 ने केलं. आता ही लाईन इथली सोडा. बघा असं सिली मिस्टेक आपल्या होऊ शकतात हा इथे पण, म्हणून साठी प्रॅक्टिस पाहिजे मेन म्हणजे. काय तर म्हटलं इथे बघा, तिघांना नाही जाते पण दोघांना तर जाते भाग, म्हणून सोडून घ्या. 2 ने भाग दिला याला, 2 ने 2ला भाग दिला, 1 राहिला. ठीक आहे. 2 ने 3ला भाग जातोय का, नाही जात. 3 तसे तसे लिहिले. 2 ने 4ला तर भाग जातोय, 2×4. 2 जरी असतील ना आपल्याकडे, 2 संख्या जरी असतील ना ज्यांना भाग जाईल एका कॉमन संख्येने, तर ते सुद्धा आपण भाग देऊन टाकायचं. ठीक आहे. तिघांनाच पाहिजे असं नाही. ठीक आहे. आता आता जातोय का, 3 आणि 2ला नाही जात भाग. आता लाईन द्या, आता सोडवा. बघा 3×3 गुणिले 2 गुणिले 3 गुणिले 2 किती झाले, 3×6, 3×6 साहित्रिक 18, 18×36 आले. हा झाला आपला लसावी. कोणाचा लसावी झाला, या 3 संख्यांचा लसावी झाला. या 3 संख्यांचा हा लसावी काढला 36. आता त्याने काय म्हटलंय, या संख्यांनी कोणत्या लहानात लहान संख्येस भागल्यास बाकी 1 उरतोय. ही संख्या आली, या तिघांनीही भागलं, या तिन्ही 6, 9, 12ने या संख्येला नाही 36 आपलं बाकी 1 उरतोय. अशी संख्या आहे, तिला भागल्यावरती बाकी 1 उरणार आहे. अशी कोणती संख्या आहे, 36. ती संख्या काढण्यासाठी 36 अधिक 1 केला. 36 का, कारण या तिघांनाही भाग जातोय 36ला. आपण काढला आताच लसावी, तिघांचाही कॉमन काढला 36. या तिघांनी 36ला भागतोय, पण एक अशी त्यामध्ये 36 मध्ये 1 मिळवला, ऍड झाला. म्हणजेच काय झालं, तर 37 ही संख्या अशी आहे की तिला 6 ने भाग दिल्यावरती पण किती उरतो, बाकी 1 उरतो. म्हणजे 6 ने भाग द्या बघा, 6 संग 36 आणि 1 राहिला. मग एकाला भाग, बाकी किती राहिला, म्हणजे 1 राहिला. ठीक आहे. 9 ने भाग दिला, 9 चोक 36, किती आला, 1 बाकी राहिला. 12 ने भाग दिला, 12 1 12, 12 2 24, 12 3 36, बाकी 1 उरला. अशा प्रकारे म्हटलंय, संख्येस भागल्यास बाकी 1 उरतंय. समजलं. लसावी काढचा हे मेन म्हणजे लसावीसाठी आहे सर्व. लसावी काढला की त्याच्यामध्ये 1 मिळवला की तुम्हाला झालं, उत्तर आलं तुमचं. लगेच लसावी काढला आणि संपलं तिथेच. आणि लसावीचा ऑप्शन मध्ये लसावीचा पर्याय देखील असतो, 36 देखील पर्याय ऑप्शन मध्ये दिलेला असतो. पण आपल्याला नीट प्रश्न वाचायचा, भागल्यास बाकी 1 उरतो म्हटलंय, मग 36 अधिक 1 केला 37, तेव्हा बाकी 1 उरणार आहे तुमचा. ठीक आहे. कारण 36 हा तिघांनाही भाग जाणार आहे, 36ला पूर्ण भाग जाणार आहे निश्चित. तेव्हा वेळेला 0 भाग, 36ला भागल्यावरती 0 उरणार आहे, पण त्यामध्ये 1 मिळवला तर ती 37 ही आपल्याला संख्या मिळणार आहे. ठीक आहे. चला पुढे बघूया. चला पुढचे प्रश्न सोडा बघूया. हे कमेंट मध्ये उत्तर मला पाठवा. नंबर लिहायचा आणि त्याचं उत्तर पाठवायचं. ठीक आहे. पहिला प्रश्न बघूया. तिसरा, 40 व 50चा मसावी म्हटलंय. मसावी कसा काढतो आपण, मसावी लिहून घ्या. 40 50, एक उभी लाईन मारली, याच्यामध्ये कॉमन बघायचं पाडा कुठच्या पाड्यामध्ये 40 आणि 50 दोन्ही पण येत आहेत. आधी दोन्ही समसंख्या आहेत, म्हणजे 2 ने तर भाग जाणारच आहे. बघूया, 2 ने भाग देऊया. किती येतात, बे 2 4, हा आणि शून्याचा 0. इकडे या. कशाला एवढं मोठं वाढवायचं, आपल्या सर्वांनाच माहिती 10च्या पाड्यामध्ये येतच ना ते. उगीच कॅल्क्युलेशन वाढवायचं नाही. 10च्या पाड्यात सर्वांनाच माहिती आहे, तुम्हालाही माहिती आहे 10च्या पाड्यात येणारच आहेत ते. हा चला, 10च्या पाड्यात येतात. डायरेक्ट 10 घेतले, 10 चोक 40,
हा 10 पाचशे 50. 4 आणि 5 यांच्यामध्ये काही कॉमन आहे? दोन्ही भाग जातोय, 4ला आणि 5ला दोघांनाही नाही जात आहे. जातोय का? नाही जात आहे. संपला विषय. आपल्याला काय विचारलंय? मसावी काढायचंय. मसावी काय असणार आहे? हा ज्यांनी भाग जातोय दोघांनाही तेवढाच फक्त मसावी, यांना भाग जात नाही. लसावी विचारलं असतं तर 10 गुणिले 4 गुणिले 5 केलं असतं आपण, पण लसावी विचारलंय का इथे? त्यांनी विचारलंय मसावी. मसावी म्हणजे मसावी कसा असतो? जरी म असेल त्याच्यामध्ये, जरी म वरून मोठा असा उच्चार होत असेल, आपला शब्द निघत असेल, तरी तो 40 आणि 50 यांच्यापेक्षा लहानच असणार आहे. हा आहे आपला मसावी. ठीक आहे, हे आधी समजून घ्या. मसावी आहे किती? 10. या दोन संख्यांपेक्षा मोठा जरी असला तरी तो या दोन पेक्षा लहान उत्तर असणार आहे त्याचं, म्हणजे 10 असणार आहे त्याचं. इथेच संपून जायचं, थांबायचं इथे. गुणाकार पुन्हा ऍड करायचा नाही. जर कोणाला लक्षात येत नसेल, अरे मसावी आणि लसावी काय, कोणता यांचा गुणाकार पण याच्यामध्ये ऍड करायचा की काय करायचं, हे जर लक्षात येत नसेल तर ही ट्रिक वापरायची. मोठा मोठा म्हणजे हा 2 पेक्षा लहान असणार आहे. बरोबर, शब्दाच्या उलटच आहे ते. ठीक आहे, लसावी असते इथे जर लसावी म्हटलं असतं तर काय म्हटलं असतं आपण? म्हणजे लहान, म्हणजे लहान म्हणजे शब्दाच्या उलटा काय, या दोन संख्यांपेक्षा मोठा असतील, म्हणजे 10 गुणिले 4 गुणिले 5 हे सर्व आपल्याला करायला लागलं असतं. ठीक आहे, पुढचं गणित घेऊया. एकदम सिंपल पद्धतीने शिकवतोय, त्यामुळे सर्वांना याच्यामधला एकही गणित चुकला नाही पाहिजे. एकही म्हणजे एकही. तुमच्याकडे पुस्तक असेल, सतीश वसे सरांचं पुस्तक मी आता फॉलो करतोय, त्याच्यामधूनच सोडवते. तुम्ही बघा त्याच्यामध्ये गणित, अजूनही प्रॅक्टिससाठी बरेच गणित आहेत त्याच्यामध्ये. सर्व गणित सोडून बघा. जर सुटत नसेल तर मग सांगा मला कमेंटमध्ये की अजूनही गणित सुटत नाहीये. ठीक आहे, चौथा प्रश्न बघूया आपण. काय आहे? 32 व 80चा लसावी 160 आहे, तर मसावी किती? आता काय दिलंय आपल्याला? या दोन संख्या दिल्या आहेत, 32 दिलाय आणि 80 दिल्या आहेत, आणि त्यांचा लसावी दिलाय 160. आपल्याला काय काढायचंय? मसावी. एक सूत्र आहे, लक्षात ठेवा नेहमी. काय नाही ह्याच्यामध्येच बघा, 32 आणि 80 आहे, झालं सूत्र. हेच सूत्र आहे. काय सूत्र? पहिली संख्या कशाला लिहायचं? पहिली संख्या डायरेक्ट 32 गुणिले दुसरी संख्या काय आहे? 80 बरोबर लसावी गुणिले काय असणार आहे? इथे गुणिले काय असणार आहे? मसावी. झालं सूत्र. पहिली संख्या गुणिले दुसरी संख्या बरोबर लसावी गुणिले मसावी. तर हे 160 इथे गुणाकारामध्ये आहेत, इकडे भागायला करायचे. किती होतील मग? 32 गुणिले 80 छेदस्थानी 160. ठीक आहे, बरोबर मसावी. शून्य शून्य गेले, 8 एके 8, 8 दुने 16. समजेल नाही की वेगळी स्टेप मांडून दाखवू इथे? इथे वरती घेतो. 0 कट केले तेवढे लक्षात ठेवा. 0 कट केलेत, 32 गुणिले 0 कट झाले 8, आणि इकडे 160 होते, त्यामधलं 0 कट झाल्याच्यामुळे आता राहिले 16. 8 एके 8, 8 दुने 16. आता 2 ने 32 ला भाग द्या. बे एके बे, उरला किती? 1 झाले 12. 2 ने भागा, बेसंग 12 म्हणजे किती? 16. काय आला? हा आला 16, आपला मसावी. समजलं? 16 किती आला? मसावी आला. मसावी बरोबर 16. एकदम सोपं आहे, काय एवढं विशेष नाही. इथे मसावी आपला किती आलेला? 10. पुढचा प्रश्न घ्या, 5वा प्रश्न. बघा सुटतोय का? प्रश्न काय विचारले बघा.
कोणत्या मोठ्यात मोठ्या संख्येने 132 व 77 ला भागल्यास बाकी 2 उरते? शब्द काय टाकले इथे? मोठ्यात मोठ्या. मोठ्यात मोठ्या म्हणजे काय सांगितलंय? मसावी. म म्हणजे मसावी. ठीक आहे. मोठ्यात मोठ्या काय काढायचंय? मसावी काढायचंय. या गणितामध्ये आपल्याला मसावी काढायचं आहे. पण म्हटलंय काय पुढे? 132 व 77 ला भागल्यास बाकी 2 उरते. आता इथे काय करणार आहात? इथे मसावी काढायचं आहे, त्यामुळे मसावी काढताना 132 आणि 77 आत्ताच इथे तुम्हाला 2 मायनस करणार आहेत, मायनस करायचे आहेत. मोठ्यात मोठे आहे म्हणजे त्यांच्याकडे भरपूर पैसा आहे, ठीक आहे, त्याच्याकडे आत्ताच मायनस करून टाकायचं आहे. तिकडे मगाच्या वेळेला काय होतं? लहानात लहान होतं, कमी होते बिचारांकडे, म्हणून त्यांनी आधी सर्व काढला लसावी वगैरे आणि त्याच्यातून नंतर मायनस केला. एक उरतं मगाशी होतं ना 36 मध्ये आपल्याला एक ऍड केला तो आला, तर तो तिथे आपण ऍड केला होता, कारण ते बिचारे आधीच गरीब होते, कमीत कमी विचारलेलं म्हटलेला, म्हणून साठी तो लक्षात ठेवण्यासाठी सांगतोय. काहीतरी वेगळंच काहीतरी सांगताय तसं म्हणून एक तेवढे काय केलेलं आपण, त्या उरलेल्या लसावीमध्ये जो काढलेला आपला 36 लसावी आलेला, त्या 36 मध्ये आपण एक तो ऍड केला आणि 37 उत्तर काढलेलं आपलं, आठवतंय? लहानात लहान मगाशी. तसंच आता 132 आणि 77 ते मोठ्यात मोठे शेड जे आहेत ते, म्हणजे त्यांच्याकडून आत्ताच आपण त्यांच्याकडून 2 आहेत ते काय करायचे? वजा करून टाकायचे. कारण मोठ्यात मोठे त्यांना काय फरक नाही पडणार आहे, 2 कमी झाले तरी. चला कमी करून टाकूया मग. किती आले आता? 132 आहेत ना त्यांचे, 2 वजा करूया चला डायरेक्ट. किती आले? 130. 77 दिसतंय का? लिहित नाही बरोबर व्यवस्थित होते. ठीक आहे, दुसरा पेन घेऊया. हा किती आला आपला? 130 आणि 75. मोठ्यात मोठे म्हटलंय म्हणून त्यांच्यातून 2 कट करून टाकले, वजा करून टाकले. आता 130 आणि 75. आत्ता यांचं आपण काय म्हटलंय? मोठ्यात मोठा म्हणजे काय करायचं आहे? मसावी काढायचा आहे. मसावी म्हणजे कसा असणार आहे? या 2 संख्या भेटल्या आपल्याला, 130 आणि 75. आता मसावी म्हटलंय, मसावी म्हणजे नावामध्ये जरी म असला, मोठा जरी असला तरी ती संख्या मसावीचे जे उत्तर येणार आहे ते या 2 संख्यांपेक्षा लहानच असणार आहे. मगाचपासून ओढून सांगतोय, लक्षात राहू द्या तुमच्या. मसावी जरी म्हटलं असेल तरी या 2 संख्यांपेक्षा ते लहानच असणार आहे. ठीक आहे, या लाईन मारली. आता पुढे, आता यांच्यामधली कॉमन काय असणार आहे बघा. आता आपण गरीब एकदम 5 पासून सुरुवात करूया. किती? 5 ने भाग द्या. 0 आणि 5 आहे, आपण कसोटी पण बघितले. 0 आणि 5 म्हणजे 5 ने भाग जाणारच आहे या दोन्ही संख्येला. भाग द्या मग. किती होतात बघा? 5 दुने 10, हा उरले 3, उरले इथून वरतून आला हा 0, 5 संग 30, 26 आला इथं उत्तर. ठीक आहे, आता 5 ने 75 ला भाग द्या. 5 एके 5, किती उरले? 2 उरले, वरतून आले 5, 5 5 25, 5 5 25 झालं, 15 आले. आता याच्यामधून कॉमन कुठचा जातोय का बघा रे जरा. 130, 75, 26, 15. कॉमन कुठचा जातोय का बघा जरा. 26 आणि 15 मध्ये जातोय का? 5 शेवटला 5 आहे म्हणजे 5 ने भाग जाणार आहे, पण इथे 6 आहे म्हणजे 5 ने तर भाग जाणार नाही. म्हणजेच काय, तर आपलं उत्तर इथे आपल्याला काय सांगितलंय? मसावी काढायचं ना. मोठ्यात मोठा म्हणजे मसावी काढायचंय. झालं, इथेच उत्तर निघालं. हा आहे आपला मसावी. 5 हा आपला मसावी आला. संपलं, एवढंच तर आहे उत्तर. 5 एवढंच विचारलं आपल्याला. ठीक आहे, समजलं? पुढचं 6वं गणित बघा. 2 संख्यांचा मसावी हा लसावीच्या 1/6 पट आहे.
1/6 पट आहे. तर जर मसावी जो आहे दिलेला तो 15 असेल व एक संख्या ती किती असेल 45 असेल, तर दुसरी संख्या आपल्याला विचारली, दुसरी संख्या काढायची. कसं काढणार? काय म्हटलंय? दोन संख्यांचा मसावी हा लसावीच्या 1/6 पट असेल. म्हणजेच काय? तर मसावी हा लसावीच्या 1/6 पट असेल. बरोबर आहे ना? काय म्हटलंय? मसावी. आता ते 15 लिहिले ते डायरेक्ट लिहिलं, पण मसावी शब्दशः काय लिहिले ते आधी लिहून घ्या, समजून घ्या. मसावी हा लसावीच्या 1/6 पट आहे, म्हणजे बरोबरच्या चिन्ह मध्ये येणार 1/6 लसावी. समजलं? मसावी बरोबर 1/6 लसावी, लसावीच्या 1/6 पट आहे. ओके, 1/6 पट आहे मसावी. मसावी किती दिलाय? 15 लिहून घ्या. आता 1/6 गुणिले लसावी. काही वेळा दुप्पट तिप्पट असं पण असतं ना, पण इथे काय आहे? मसावी नेहमीच लहान असतो लसावीपेक्षा, म्हणून 1/6 पट लसावीच्या. ठीक आहे. आता 6 भागाकारामध्ये इथे ते इकडे आले, गुणिले झाले. बरोबर आहे? 15 गुणिले 6 बरोबर काय होणार आहे मग? इकडे लसावी. बरोबर आहे की नाही? हे लसावी कसं होतं असतं, हे असं लिहिलं तरी चालतं, नाहीतर काय वेळेला आपण 1/6 पट म्हणजे असं लिहिलं तरी चालतं. म्हणजे भागाकारामध्ये ते इकडे आले, गुणिले झाले. बरोबर आहे? आता समजलं? आता काय करायचं? 15 गुणिले 6 केलं की काय येणार आहे? आपला लसावी येणार आहे. काय करायचंय? 15 1 15 15 30 15 1 45 15 60 15 25 75 15 संग 90. हा आला आपला लसावी. ओके, हा आला लसावी. आता काय म्हटलंय? एक संख्या 45 असेल तर दुसरी संख्या काढा. आपला लसावी आला, मसावी आपल्याला माहिती आहे 45. मगाचा फॉर्म्युला काय? फॉर्म्युला एक संख्या 45 गुणिले दुसरी संख्या हा बरोबर मसावी किती आहे? मसावी गुणिले लसावी. लसावी किती आहे? 90. आत्ताच काढला 90. समजलं? आता हे गुणाकारामध्ये, ते इकडे गेले भागाकारामध्ये, म्हणजे दुसरी संख्या, ते लाईन मारून टाकूया ना, दुसरी संख्या बरोबर 15 गुणिले 90 छेदस्थानी 45. हे इथे गुणाकार आहेत, ते इकडे गेले भागिलेमध्ये झाले, भागाकारामध्ये गेले. ठीक आहे. आता बघा 45 ने डायरेक्ट ह्याला बघूया ना. 45 की 45 45 दुने 45 च्या दुप्पट आहेत ना 90. दोन्ही केलं. ठीक आहे. आता काय राहिलंय? 15 आणि 2 राहिले. 15 गुणिले 2 किती होतात? 15 दुने 30. 15 दुने 30 ही आली आपली दुसरी संख्या. समजलं? दुसरी संख्या किती आली? 30 आली आपली दुसरी संख्या. एवढं सोपं आहे. गणित मोठं बघून लगेच घाबरायचं नाही, सोपंच असतं सर्व काही. ओके, सत्य आहे. लाईट पण गेला. ठीक आहे, तर आपण इथे थांबूया. लसावी मसावी हा आपला पूर्ण चॅप्टर झालेला आहे. याच्यावरती जर काही डाऊट असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला विचारा. आणि जर लेक्चर जर तुम्हाला आवडत असेल तर लाईक नक्की करा, कारण तुम्ही लाईक केलं तर मला आणखी पुढे भरपूर मोठा गणिताचा आपला आहे विषय. त्यामध्ये 17-18 मला वाटतं काहीतरी चॅप्टर आहेत. ते सर्व कम्प्लीट करायला मला मोटिवेशन मिळेल. ठीक आहे, तर त्यासाठी तुम्ही लाईक करा आणि कमेंट मध्ये मला सांगा. जर काही चुकत असेल किंवा काही अजून चेंजेस करायचे असेल तर तुम्ही मला सांगा. आपण काही गणितांमध्ये काय आणखी वाढवायचे असतील गणित उदाहरणं तर ते सुद्धा सांगा, किंवा कमी करायचे असेल ते सुद्धा सांगा. आणि किंवा काही व्हिडिओ आपले लॉंग होते तर त्यामध्ये पण काही शॉर्ट करायचे असेल किंवा छोटे छोटे व्हिडिओ बनवायचे असतील तर ते सुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. मी त्याबद्दल
चेंजेस करेन जर कमेंट असतील तशा, तर मी लगेच त्यामध्ये चेंज करेन. ओके, आणि लाईक नक्की करा. ओके, धन्यवाद मित्रांनो.